नमस्कार. एक रिअल इस्टेट ब्रोकर होण्यासाठी काय लागतं? लोकांशी संपर्क ठेवणं, चांगल्या प्रॉपर्टीजवर लक्ष ठेवून त्यांचा मागोवा घेणं, स्वतःचं नेटवर्क डेव्हलप करणं आणि इतकं सारं करून आपल्या क्लायंटला चांगले ऑप्शन मिळवून देण्यासाठी पायाला चाक लावून फिरणं. आणि समजा एखादं डील फायनल झालंच तर एजंटची भली मोठी साखळी असतेच. आणि एवढा सारा खटाटोप केल्यानंतर तुमच्या वाट्याला येणारं ब्रोकरेज किती? थोडेसे रुपये. अहो, ते तर तुमच्या मुलाला मिळणाऱ्या पॉकेट मनी पेक्षाही कमी आहे. अशा वेळी काय कराल? मी सांगतो. पारख प्लेक्सेस म्हणजेच पारख प्लेक्सेस रिअल्टी लिमिटेड. भारतातील रिअल इस्टेट व्यवसायाला नवा आयाम देण्यासाठी पारख प्लेक्सेसची स्थापना झाली. देशातील ग्रामीण भागापासून ते भव्य मेट्रो शहरापर्यंत सर्वसमावेशक सेवा देणं हे पारख प्लेक्सेसचं उद्दिष्ट आहे. भारतात फ्रँचायझी प्रणालीचा विकास करून विशाल नेटवर्क व डाटाबेस तयार करून त्याद्वारे छोट्यातल्या छोट्या ग्राहकापर्यंत पोहोचून त्याला सेवा देणं हे पारख प्लेक्सेसचं ध्येय आहे. अहो, म्हणूनच तर पारख प्लेक्सेस आज नावारूपाला येतंय. आणि हो, पारख प्लेक्सेस ब्रोकर्स, इन्व्हेस्टर्स, बिल्डर्स, रिअल इस्टेट मार्केटिंग कंपनीज आणि ज्यांना या व्यवसायात करिअर करण्याची इच्छा आहे अशांसाठी तर सुवर्ण संधीच आहे. पारख प्लेक्सेसच्या विशाल फ्रँचायझी नेटवर्क आणि सुरक्षित गोपनीय ऍप्लिकेशन्समुळे तुम्ही फक्त बायर सेलर एजंट राहत नाही, तर त्यात तुम्ही तुमच्या क्लायंटला खरेदी विक्री, लायझनिंग, भाडेतत्वानुसार जागा, प्रोजेक्ट फायनान्सिंग या फील्डमध्येही सेवा देऊ शकतात. आता पाहूया एक उदाहरण. जर आपल्याकडे पारख प्लेक्सेस सारख्या कंपनीचं पाठबळ नसेल तर काय होऊ शकतं? हे मिस्टर नीरज, माझे मित्र, आणि हे मिस्टर देवेंद्र, त्यांचे क्लायंट. चला यांच्या काही डील्स पाहूया. नमस्कार. या देवेंद्रजी, या बसा बसा. हा, आज इकडे कसे? म्हणजे एक छोटस काम होतं तुमच्याकडे. त्याचं काय नीरजजी, मला ना एक बंगला घ्यायचा आणि त्यासोबत एखादं चांगलं शेत मिळालं तर उत्तमच. बरं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझे 2 फ्लॅट्स आहेत. हो हो. तेही मला भाडे तत्वावरच द्यायचे. बर. तर काही जमतंय का बघा जरा. हो हो, मी तुम्हाला बंगलो घेण्यासाठी मदत करू शकतो. चालेल. पण शेत आणि भाडेतत्वाचे व्यवहार मी व्यक्तिशः नाही करत. अहो, पण मग पण माझा एक मित्र आहे, तो ते व्यवहार करतो. मी हवं तर त्याला तुमच्या सगळ्या डिटेल्स देतो. हा, आणि काय होतंय का ते बघतो. चालेल. मग मी तुमच्या फोनची वाट बघतो. येऊ? ओके सर, कळवा. हो, नक्की नक्की. हॅलो देवेंद्रजी. हा, नीरज बोलतोय. हा, मला काही साईट सापडल्या आहेत, आपण सोबत जाऊया. कधी ते सांगा. त्याचं काय नीरजजी, तुम्हाला माझ्या बिझनेस विषयी माहिती आहे. हो. आणि हे अंतर फार होत आहे. हो, पण नाही, शक्यच नाही होणार ना ते. बघा जरा. ठीक आहे देवेंद्रजी, मी बघतो अजून काही बंगलो. चालेल, लवकरच भेटूया. नक्कीच. बघा देवेंद्रजी, हा बंगलो बघा. हा बंगलो या एरियातला सगळ्यात पॉश बंगलो आहे. बर. आणि म्हणूनच मी तो तुमच्यासाठी सिलेक्ट केला. नाही, बंगल्याचं लोकेशन चांगलं, पण माझा ना वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. आणि याचं बांधकाम तसं नाही, नाही. पण तुम्ही नाही, दुसरं ऑप्शन काहीतरी सुचवा ना मला. म्हणजे ठीक आहे. बघा. ठीक आहे, बघतो मी बघतो. चालेल, लवकरच हो, पुन्हा भेटूया. नक्कीच. शेत आवडलं बर का नीरजजी, छान आहे. तुम्ही आता असं करा, शेत मालकाला बरं. फोन लावून डील फायनल करून लगेच फोन लगा दो उनको. हेलो. हाँ सर, हेमंत बोल रहा हूँ. अपने खेत पे था. देवेंद्र जी को अपना खेत पसंद आ गया था. क्या बोल रहे हो? नहीं सर. अरे, आपने बताया नहीं. ठीक है सर. नीरज जी, ये डील किसी और के साथ में कर दिया था उन लोगों ने, तो ये तो कैंसिल करना पड़ेगा. क्या? वेलकम टू PPRL. या. मग काय झालं देवेंद्र साहेबांचं पुढे? अहो, बसा. अखेर सगळ्या प्रयत्नानंतर देवेंद्र साहेबांना हवा असलेला बंगलो मिळाला. अच्छा. पण काय फायदा? अहो, मध्ये एवढे ब्रोकर्स की माझ्या वाट्याला जे पैसे आले ते सांगायला सुद्धा मला लाज वाटते.
अहो त्यापेक्षा जास्त पैसे तर मला फोन मध्येच लागलेत. आणि असा व्यवसाय जर चालत राहिला तर माझं काही खरं नाही. मिस्टर नीरज, तुम्ही जर पारक प्लेक्सेसचे फ्रँचायझी असता तर तुम्हाला इतका त्रास झालाच नसता. पारक प्लेक्सेस ते काय आहे? पारक प्लेक्सेस म्हणजे रिअल इस्टेट मधील खरी विश्वासार्हता आणि पारदर्शकता. पारक प्लेक्सेसची फ्रँचायझी तुम्हाला फक्त व्यक्तिगतच नाही तर आर्थिक लाभही उत्तम प्रकारे मिळवून देते. पण पारक प्लेक्सेस माझ्यासारख्या ब्रोकर्स साठी कशा प्रकारे मदत करू शकते? अहो तेच तर सांगतोय मी तुम्हाला. बघा आता, या शेठजी या. या बसा. नमस्कार. काय काम काढलं? काय सेवा करू शकतो आपली? एक बंगला हवा आहे, प्राईम लोकेशनला, वास्तुदृष्ट्या योग्य पाहिजे. तसंच ऑफिससाठी पण एक जागा पाहिजे की जी वास्तुदृष्ट्या योग्य असेल. ठीक आहे शेठजी, मी तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या प्रॉपर्टीज दाखवतो. पारक प्लेक्सेस मध्ये आम्ही खरेदी, विक्री, भाडे, लीज या सर्व प्रकारच्या डील्स हाताळतो. आपण भाडेतत्वासंबंधी देखील व्यवहार करतात? हो, पारक प्लेक्सेसच्या फ्रँचायझीमुळे हे देखील शक्य आहे. ठीक आहे शेठजी, तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स मला द्या, जेणेकरून मी ते आमच्या फ्रँचायझी नेटवर्क आणि डाटाबेसवर लोड करतो. अरे वा. आणि तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची इन्स्टंट मॅच दाखवतो. अरे वा. पण त्या सर्व सिक्युअर असतील ना? शेठजी, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुमच्या सगळ्या डिटेल्स आमच्याकडे अगदी सुरक्षित आहे आणि तितक्याच गोपनीय पण. तुम्ही एक काम करा, तुमचा नाव, पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर मला द्या आणि तुम्हाला हव्या असलेल्या आणि भाड्याने देणाऱ्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स मला द्या. मिळालं. हे बघा शेठजी, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार काही मॅच प्रॉपर्टी यामध्ये आहे. ओके. त्यातल्या तुम्ही सिलेक्ट करा आणि सांगा आपण साईट व्हिजिटला केव्हा जाऊ शकतो ते. चालेल. आहे त्याच्यात दिसतंय. ओके ओके, थँक्यू. अहो त्यात थँक्यू कसलं, हे तर माझं कामच आहे. आणि मला अजून काही चांगले ऑप्शन्स मिळाले तर मी तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करतो. उद्या परवापर्यंत फोन करतो. भेटूया सेठजी. बघितलं किती सोपं होतं माझ्यासाठी प्रॉपर्टी मॅनेजमेंट. पण प्रॉपर्टी मॅचेस ही लिस्ट येते कुठून? ज्याप्रमाणे मी एक पारक प्लेक्सेसचा फ्रँचायझी आहे त्याचप्रमाणे देशभरात इतर देखील फ्रँचायझी आहेत. त्यामुळे होतं काय, एक विशाल नेटवर्क तयार होतं ज्यामध्ये इतर फ्रँचायझी देखील त्यांचा डाटा जमवत असतात. आणि त्या आपल्या ग्राहकाच्या डिटेल्सशी मिळत्या जुळत्या मिळाल्या की आपण संपर्क करून लगेच डील पूर्ण करतो. आणि तेही लवकरात लवकर. समजलं? आणि जर एकच प्रॉपर्टी दोन फ्रँचायझींनी एकाच डाटाबेस मध्ये जमवली तर मग? नाही, असं नाही होऊ शकत. पारक प्लेक्सेस मध्ये एक प्रॉपर्टी फक्त एकाच फ्रँचायझीला असाइन होते, त्यामुळे त्याचं डुप्लिकेशन होणं शक्य नाही. आणि इथे ब्रोकर्सची चेन अतिशय लहान असल्यामुळे मिळणारा आर्थिक मोबदलाही वाढतो. काय आहे की नाही फायदा? पारक प्लेक्सेसचे आणखीन काय फायदे जे मला मिळू शकतात? पारक प्लेक्सेसचं फ्रँचायझी बनणं हे व्यवसायासाठी खरंच फायद्याचं ठरू शकतं, ज्यामुळे तुम्हाला वारंवार आणि सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. भारतातील कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणाहून कोणत्याही शहरात व्यवसाय करण्याची संधी. भारतातील कुठल्याही शहरात घर, जमीन, फ्लॅट खरेदी, विक्री किंवा भाड्याने देण्याची संधी. व्यावसायिकांना कुठेही शॉप्स, ऑफिसेस, गोडाऊन हे सहज उपलब्ध करून देणे तुमच्यासाठी शक्य. कंपनीच्या टीमच्या सहकार्याने इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना अधिकाधिक मोबदला मिळवून देणे हे तुमच्यासाठी शक्य. भारतातील कॉर्पोरेट संस्था, बँक, विमा कंपनीज, मॉल्स, कोचिंग क्लासेस, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टोर्स यांना सेवा देण्याची संधी. मेट्रो शहरातील विकासकाला टाउनशिपसाठी जागा मिळवून देण्याची संधी. एफडीआय पर्यंत पोहोचण्याची संधी सुद्धा फक्त तुमच्यासाठी. प्रोजेक्ट फायनान्सिंग, व्हॅल्युएशन, प्रोजेक्ट मार्केटिंग, डॉक्युमेंटेशन इत्यादी सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी. रिअल इस्टेट मधील विशाल नेटवर्क आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीसह काम करण्याची संधी. अरे वा, पारक प्लेक्सेस रिअल्टी लिमिटेड म्हणजे ग्लोबल मॉल ऑफ रिअल इस्टेट दिसतोय. मलाही पारक प्लेक्सेस रिअल्टी लिमिटेडचा भाग होता येईल का? हो, का नाही. तुम्हीही पारक प्लेक्सेसचा भाग नक्कीच बनू शकता. पारक प्लेक्सेस रिअल्टी लिमिटेडची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे फक्त 3 गोष्टींची. 150 ते 300 स्क्वेअर फूट कमर्शियल स्पेस, अल्प गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञानासह काम करण्याची इच्छा.